नमस्कार. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली. ही बातमी नव्या वेतन आयोगाबाबत म्हणजेच 8व्या वेतन आयोगाबाबत आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापनेला मान्यता दिली. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये याची घोषणा केली. आता 8वा वेतन आयोग मंजूर झाला असून नव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा सुद्धा सुरू झाली, जेणेकरून संदर्भ, अटी अंतिम करता येतील आणि संभाव्य आयोग सदस्यांच्या कामाच्या सुरुवातीच्या पद्धती अंतिम करता येतील आणि नियोजित वेळेत हा वेतन आयोग लागू करता येईल. तथापि सरकारने अद्याप आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. खरं तर 8व्या वेतन आयोगासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर सुमारे 35 पदे भरण्याच्या सरकारच्या प्रस्तावाची माहिती देणारे एक परिपत्रक गेल्या महिन्यात जारी करण्यात आले. तसेच ही पदे भरण्यासाठी पात्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून अर्ज सुद्धा मागवण्यात आले. तेव्हापासून माध्यमांमध्ये TOR अंतिम करण्याबद्दल आणि सदस्यांच्या नियुक्त्याबद्दल अनेक वृत्ते हाती लागली. दरम्यान आता नव्या 8व्या वेतन आयोगाबाबत एक नवीन अपडेट हाती लागले. खरं तर नवीन 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. अशातच आता या तारखेच्या नंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाचा लाभ मिळणार की नाही याबाबत चर्चा चालू आहे. खरं तर नवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे, पण प्रत्यक्षात 1 जानेवारी 26 पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता फारच कमी आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की जर एखादा कर्मचारी 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर निवृत्त झाला, परंतु तोपर्यंत 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत, तर त्याला लाभ मिळेल का? तर उत्तर आहे त्याचे हो. अशा सर्व कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात वेतन सुधारणेचा लाभ देखील मिळेल. यापूर्वीही असे घडले आहे. 7व्या वेतन आयोगाच्या वेळी सुमारे 1 वर्षाचा विलंब झाला होता, परंतु सर्व कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकबाकी देण्यात आली. त्यामुळे 8वा वेतन आयोगात सुद्धा असेच होणार. त्यामुळे 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.